बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने वीज ग्राहकांना सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्यात येत असल्याने महावितरण कार्यालयावर धडक देत जाब विचारला। सोलापूर शहरात महावितरणने स्मार्ट मीटर बसवण्याचा ठेका काही कंपन्यांना दिला आहे। ही मंडळी गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना कामावर ठेवून गोरगरीब ग्राहकांना दमदाटी करून सक्तीने स्मार्ट मीटर बसवत आहेत। यातून बऱ्याच ठिकाणी वादावादी झाल्या असून संबंधित लोक ग्राहकांना सरकारी कामात अडथळा आणल्याची केस करण्याची भीती दाखवून जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवत आहेत। स्मार्ट मीटरचे वीज बिल नंतर अक्षरशः दुप्पट येते, त्यामुळे ग्राहक वैतागले आहेत। ग्राहकांच्या तक्रारीनंतर बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, संतोष केंगनाळकर, महानगर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली जाब विचारण्यात आला। याप्रसंगी कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांनी शिवसेनेच्या तक्रारी ऐकून घेऊन संबंधित ग्राहकांच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन देण्यात आले। त्याबरोबरच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच वीज मीटर बसवण्याचे ठरले। कंपनीच्या लोकांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट तपासण्याचे देखील मान्य करण्यात आले। यावेळी शिवसेनेने जर का ग्राहकांवर जबरदस्ती झाली तर संबंधित कर्मचाऱ्यांना ठोकण्याचा इशारा देण्यात आला। तसेच वीज ग्राहकांना देखील आवाहन करण्यात आले आहे की संबंधित वीज मीटर आपणास मान्य नसेल तर बसवून घेऊ नका। याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष मंगल थोरात, लोकसभा प्रमुख संजय पौळ, विष्णू कारंपुरी, सुरेश जगताप, राजाभाऊ कुसेकर, दत्ता खलाटे, उज्ज्वल दीक्षित, दिनेश चव्हाण, हुकुमचंद राठोड, चंद्रकांत मानवी, उदय पवार, बबलू पंडित, लहू गायकवाड, शकील अत्तार, मोहम्मद मुलानी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। थेट ग्राहकांच्या मोबाईलवर मेसेज करून मीटरची सक्ती केली जात होती। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज शहराचे जे अधिकारी आहेत MSEBचे त्यांना आम्ही भेटलो। त्यांना सांगितलं की जर कुठल्याही प्रकारची सक्ती आणि जे गुन्हेगार आहेत, तुम्ही ज्यांना काम दिलं आहे ते गुन्हेगार आहेत, त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही तपासा। आमच्या संमतीशिवाय जर त्यांनी लावायचा प्रयत्न केला तर आम्ही झोडपून काढल्याशिवाय राहणार नाही। साहेबांनी मान्य केलं आहे की आम्ही सोसायटीच्या चेअरमनला ते सगळ्यांना कळवतो, मगच आम्ही मीटर बसवतो। परंतु मला सगळ्यात आश्चर्य वाटतं की एवढा लबाड मुख्यमंत्री महाराष्ट्रानं पाहिला नव्हता। विधानसभेत त्यांनी काय सांगितलं की स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणार नाही, परंतु हे प्रीपेडच मीटर आहे। आत्ता बसवायला लागले तर नंतर प्रीपेड करायचं आहे। एवढा लबाड मुख्यमंत्री महाराष्ट्रानं आजपर्यंत बघितला नाही। असल्या खोटारड्या मुख्यमंत्र्याचा मी निषेध करतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी मी आहे, माझे सहकारी संतोषजी केंगनाळकर आहेत, लोकसभा प्रमुख संजय पौळ, माझे महानगर प्रमुख महेशजी धाराशिवकर, कारंपुरी महाराज आणि माझे सहकारी सुरेशजी जगताप, या सर्व शिष्टमंडळ आम्ही इथं आलेलो आहोत। गेल्या अनेक दिवस झाला आमचा विरोध आहे। जे स्मार्ट मीटर सक्तीनं बसवतात, सक्तीनं बसवत असताना MSEBच्या माध्यमातून अनेक लोकांना त्यांनी एजन्सी दिलेल्या आहे, पण ते एजन्सीमध्ये सगळे गुन्हेगार भरले आहेत। त्या गुन्हेगाराला आमचा विरोध आहे। जायचं अपार्टमेंटच्या खाली जाऊन ताबडतोब मीटर बदलायच्या, जुन्या मीटर काढून स्मार्ट मीटर बसवायच्या। स्मार्ट मीटर बसवले बिल तर जास्त येतच, पण हा अन्याय आमच्यावर कशाला, ही जनतेतला एक रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही इथं सगळे पदाधिकारी आलो आहोत। आम्ही MSEB असू द्या, महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो। ज्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये सांगितलं की स्मार्ट मीटर असू द्या आणि कुठला असू दे, आम्ही सक्तीचं करणार नाही, पण सक्तीचं करणार नाही तर खालचे लोक दादागिरी का करतात, ह्याचा आम्ही जाब विचारण्यात सगळेजण आलेलो आहोत। आणि अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारू, अधिकाऱ्यांना म्हणून आम्ही सक्ती करणार नाही आणि जे कोण दादागिरी करतात त्यांना आम्ही कारवाई करू। माझे सहकारी महेश धाराशिवकरांनी सांगितलं, या एजन्सी नेमला जे गुन्हेगार आहेत त्यांचे नाव, पत्ता, ते कुठले राहतात, कोण आहे, त्या तुमच्या ऑफिसला लावावं असे आम्ही विनंती केली। अन्यथा जर असे जर गुन्हेगार आला तर आम्ही शिवसेनेने ठोकून काढल्याशिवाय सोडणार नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही MSEBकडं अनेक मागण्या केलेल्या आहेत। या सर्व मागण्या ग्रामीण भाग आणि शहरी भागासोबतच ग्रामीण भागाच्या पण मागण्या आहेत। कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं वीज वितरण कंपनीकडून जे विजेचं वाटप होतं, विजेचं जो सावळा गोंधळ चालू आहे, त्या संदर्भात आम्ही आज असंख्य मागण्या केलेल्या आहेत। या मागण्यापैकी सगळ्यात मोठी मागणी आहे ती 2 फेज 3 फेज याचं जे वितरण चालू आहे, ह्या वितरणामध्ये विनाखंड आम्हाला वीज मिळाली पाहिजे। सर्व शेतकऱ्यांना विनाखंड वीज मिळाली पाहिजे, सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे, या खऱ्या प्रमुख मागण्या आहेत। त्याचबरोबर
या लोकांनी ज्या वेळेला थ्री फेज वीज बंद होती त्यावेळेला शेतकऱ्यांना वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक सिंगल फेज लाईट सोडली जात होती. ती सिंगल फेज लाईट बंद केली आहे आणि हे बंद केलेल्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निषेध व्यक्त करत आहोत. आणि ही वीज जी बंद केलेली आहे ती तात्काळ सुरू केली पाहिजे. त्याचबरोबर सकाळी जे लोड शेडिंग केलं जातं दररोज सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये लोड शेडिंग आहे आणि हे लोड शेडिंगसुद्धा बंद केलं पाहिजे. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर झालं तर हे सत्ताधारी लोक सगळ्या महाराष्ट्राला सांगतात की आम्ही लोड शेडिंग बंद केलेलं आहे म्हणून, परंतु प्रत्यक्षात लोड शेडिंग चालू आहे. हे बेकायदेशीर लोड शेडिंग आहे. सिंगल फेज लाईट सर्व वाड्या वस्त्यावर दररोज चालू राहिली पाहिजे. त्याचबरोबर ज्या काही ग्रामीण भागातील शेतीचे डीपी आहेत त्या सर्व डीपी जवळपास 99% डीपी नादुरुस्त आहेत आणि या नादुरुस्त डीपी कुठल्याही MSCBचा अधिकारी बदलून जरी आला, चांगला जरी आपण एखाद्याला म्हटलो तरी कुठला अधिकारी या दुरुस्त करत नाही. उलट शेतकऱ्यांना ते साहित्य स्वतःच्या पैशानं आणायला लावतात आणि परत ते दुरुस्त यांच्या शेतकऱ्यांच्या पैशाने घेतात. MSCBचे वायरमन लोक वेळेवर उपलब्ध होत नाहीत. शेतकऱ्यांना यांनी स्पष्ट भाषेत सांगते तुम्ही जाऊन फ्यूज घाला. जर उद्या या ठिकाणी जर काय कोणाची दुर्घटना घडली, काही जर वाईट घडलं, एखाद्या शेतकऱ्याचा जर दुर्दैवाने मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण राहणार आहे? आणि अशा पद्धतीनं जर या MSCBच्या सवळ्या गोंधळ कारभारामध्ये जर बदल नाही झाला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ऑफिसला कुलूप लावल्याशिवाय राहणार नाही. शिष्टमंडळ घेऊन कार्यकारी अभियंत्याला भेटला. त्यांनी वरवरची उत्तरं आणि कायदेशीर उत्तरं देऊन आम्हाला टाळण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आम्ही शिवसेनेकडनं इशारा देतो की तुम्ही ह्याच्या पुढं जर आमच्या भागात किंवा सोसायटीची परमिशन असल्याशिवाय किंवा ग्राहकाची परमिशन असल्याशिवाय जर मीटर बदललं तर आम्ही त्यांना ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, एवढं आम्ही ग्वाही देतो. आणि ह्या साहेबांनी त्यांनी कायदेशीर मुद्द्यांनी सांगितले, पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ज्यावेळेस सांगतो की ग्राहकांवर तुम्ही सक्ती करू नका, तर हे अभियंत्याने बी त्याचं पालन करायला पाहिजे. जर ह्याच्यापुढं अभियंता पालन नाही केला तर ह्याच कार्यालयात येऊन आम्ही पुन्हा त्यांना जाब विचारून त्यांचं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.